तुमचा विश्वास आमची ताकद। बुलढाणा जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली असून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली आहे। मोताळा येथील प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या बोराखेळी शिवारात एका 17 वर्षीय मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला। विशेष म्हणजे हा मृतदेह नग्न अवस्थेत सापडलाय। मृत मुलीचे नाव गौरी शरद पुंड, वय 17 असे असल्याचे समोर आले आहे। मृतदेह ज्या अवस्थेत सापडला आहे त्यावरून मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली असावी असा प्रबळ संशय व्यक्त केला जातोय। घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक लॅबचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे। मृतदेह शवछेदनासाठी पाठवण्यात आला असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे। मात्र या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तळ्यामध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आहे। आज सकाळी साधारणतः 10:30-11च्या वाजेच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की मलकापूर रोडवरील नवीन जे प्रशासकीय इमारतीचं बांधकाम सुरू आहे त्याच्या मागे काही अंतरावर जी नदी आहे त्या नदीमध्ये पाण्यावर एक स्त्रीचा मृतदेह तरंगताना दिसत आहे। त्यावरून आमचा स्टाफ, पोलीस अधिकारी त्या ठिकाणी तत्काळ पोहोचलो। त्यावेळी गौरी शंकर शरद पुंड, वय साधारणतः 17 वर्षे अशी मुलगी ती असल्याचे तिच्या नातेवाईकांनी ओळखून सांगितलं आणि नंतर अधिक माहिती घेता तिच्या नातेवाईकांनी कळवलं सदरील मुलगी ही थोडी बोळसर स्वभावाची होती आणि तिचे मागील 5 ते 7 वर्षापासून उपचारही सुरू होते, तिला गोळ्याही सुरू होत्या आणि यापूर्वी ती त्या ठिकाणी 1-2 वेळेस गेलेली होती। सदरीलीचा मृतदेह मिळून आल्याने त्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम बोलवण्यात आली होती। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली आणि उत्तरीय तपासणीसाठी सदरील मुलीचं प्रेत हे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी आणलेलं आहे। तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पीएम करून योग्य ते जो काही पीएम रिपोर्टमध्ये अहवाल येईल त्याप्रमाणे चौकशी करत आहोत। सर, तुमचं नाव सांगा। माझं नाव अनिल श्रीराम फुंड, ही आमची नात आहे गौरी शरद फुंड। ते 2 वेळेस समजा तिथे गेली होती। त्या आपल्या सैलानी बाबा दर्गा ते जरा मतमंदी आहे, जरा डोक्यामध्ये थोडी हलकी भर। आज त्याचा मृतदेह सापडला, काय पण त्याचा आता मृतदेह सापडला तर आम्ही रातभर शोध घेतला होता 4 वाजेपर्यंत। पण आम्ही मग सकाळी परत शोधायला गेलो तर नंतर आम्हाला माहिती सापडली की ते तिथं आहे। मग नंतर आम्ही तिथं गेलो होतो। कपडे होते का त्याच्या अंगावर? तिच्या अंगावर ते सलवार होती सर, तर टोंगळ्यापुरते खाली काढेल होते बस। काय तुम्हाला काही संशय आहे का? आता संशय आता नंतर आता हे झाल्यानंतर सर्व समजन।